राजन, आपले काहीतरी संचित आहे आणि म्हणूनच श्रीकृष्ण इथे आले. होय, माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ती पार पाडावी असा आशीर्वाद द्यावा. असं भाग्य कोणाच्या तरी वाटेला येतं. या कार्यासाठी आपली निवड झाली म्हणजे आपल्यात काहीतरी आहे. आपली अनुमती असेल तर मी माझ्या पत्नीला बोलावू का? कशासाठी? तिला आपल्याला भेटायचं आहे. परंतु मला भेटायचं नाही. मी मूर्ती घडवावी म्हणून तुम्ही मला बोलवलंय. ते कार्य आधी करूया. जशी आपली इच्छा. मी सगळं पाहिलेलं आहे. इथे कोणी येत जात तर नाही ना? माझ्या अनुमतीशिवाय कोणीही येत नाही. उत्तम. साक्षात जगन्नाथाची मूर्ती घडवायची आहे आणि त्यासाठी मला खूप शांतता हवी आहे. आपण सांगाल तसं होईल. राजन, मी हे कार्य स्वीकारले आहे. या कार्यासाठी मी आपल्याला काय देऊ? साक्षात जगन्नाथाचं हे कार्य आहे. मला काहीही नको. उगाच मला पापाचे भागीदार करू नका. अशी मूर्ती उभी राहावी जी पाहायला जगभरातून भक्त यावेत, स्वर्गातून देव यावेत, हीच सदिच्छा आहे. पण माझी एक अट आहे. आज्ञा करावी. हे राजन, पहिली गोष्ट तर तुम्हाला नाथांनी सांगितलेलीच आहे, त्याची गुप्तता पाळावी. होय, मला मान्य आहे. आपली अट काय आहे? मी जोपर्यंत मूर्ती करत नाही तोपर्यंत माझ्या कक्षात कोणीही यायचं नाही. मूर्ती पूर्ण झाली की मी स्वतःहून सांगेन. मान्य आहे. मी माझे कार्य सुरू करतो. कोणाला नमस्कार करता आहात? विश्वकर्मा आले होते. काय? अहो, मग तुम्ही मला बोलावलं का नाहीत? ते आले, बोलले माझ्याशी आणि गेले. कुठे गेलेत ते? एक गुप्त कक्ष आहे तिथे, जिथे श्रीकृष्णाचं हृदय ठेवलं आहे. हो, एवढं सगळं घडलं आणि तुम्ही मला सांगितलं का नाहीत? त्यांच्याकडे एवढा वेळच नव्हता. बरं, पण मग काय ठरलं ते तरी सांगता का? सांगणारच आहे. विश्वकर्मा 3 मूर्त्या करणार आहे, पण तोपर्यंत त्यांच्या कक्षाचं दार उघडायचं नाही जोपर्यंत ते सांगत नाही. पण किती काळ लागेल? ते सांगता येणार नाही. त्या मूर्त्या तयार होत असताना आपण पाहू शकत नाही का? नाही पाहता येणार. तशी अटच आहे. मला तर फार उत्सुकता आहे की ते त्या मूर्त्या कशा तयार करतील. गुरुदेव काय सांगतायत ते ऐका. गावात जे घडत आहे त्यात यांची काहीही चूक नाही आणि तुम्ही
त्यांच्यापासून अंतर राखू नका. हा कलीचा परिणाम आहे. वेगवेगळ्या अनंत रूपात त्याचे अस्तित्व दाखवणार. महाराज, याला उपाय आहे ना व? गुरुदेवांसाठी काहीही अशक्य नाही. आज तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी राज्याला बघाल म्हणजे समजेल. आम्ही कुठे जायचं घरदार सोडून? आज तर आपण उपाय करूच, परंतु उद्या वनात जाऊन ज्या अशुभ शक्तींची तुम्ही पूजा केली आहे त्यांना बंधन टाकणार. म्हणजे भविष्यात कोणालाही त्रास होणार नाही. आता तुम्ही आपली कामं करा. रात्री काय करायचं ते आम्ही पाहतो. महाराज, स्वयंपाक करते, जेवायला तरी चला. आता त्या वास्तूतलं अन्न नाही घेणार गुरुवर. हे सगळं पार पडलं की मी स्वतः भिक्षा मागायला येईल. आता तुम्ही चला. शुभम भवतु. दोन्ही पेटव रेवण. होय गुरुवर. क्षमा असावी. श्रीपाद, या बालवयात हे ज्ञान असेल तर तू सामान्य नाहीस. तुझ्या मुखात जे शब्द येत होते ते पाहता मला दैवी भास होत होता. मी तुझ्याबद्दलच शंका घेतली. याबद्दल पुन्हा क्षमा मागतो. मी तुझ्यासोबत वाद प्रतिवाद करूच शकत नाही. मला तुझ्याकडून अजून ऐकायला आवडेल. श्रीपाद, मी तुला इथूनच नमस्कार करतो. मी तुला सोन्याच्या सहस्त्र मोहरा भेट देण्याचा आदेश देतो. नाही, ते धन मला नको. ज्ञान
सभेत जाणे हे एक व्रत आहे. लोकांना सांगणे हे कार्य आहे. त्या बदल्यात कोणतेही मूल्य मला नको. कोण कुठलं गाव हे रेवण, काही ना काही ऋणानुबंध असतो, अगदी जागेशी सुद्धा. गुरुवर, असं वाटतं आपण इथे येऊन गेलो आहोत. होय, आधी हे वन असेल, मग हे वसलेलं असावा. परंतु एक आहे रेवण, इथे कलीचा प्रभाव जाणवतो आहे. सत्यापासून दूर गेले की कली त्रास देणार. म्हणून आपण सांगत असतो की जे शुभ आहे त्याचं चिंतन, स्मरण, पूजन ठेवा. रेवण, तुला आज उपवास घडला असेल. अन्नाचं काही नाही एवढं. जे तुमच्या घरात दारात नाही ते समोर येऊ शकतं. त्याची झळ आपल्याला बसणार नाही असं समजू नका. हरीचे नाव घ्या, शिवाचे ध्यान करा, आदिशक्तीची उपासना करा किंवा कोणत्याही दैवताचे उत्सव करा. परंतु यातून शुभ शक्तींना आवाहन करा. दिवा लावला की अंधार बाजूला सरतो, तसं आहे ते. महाराज, महाराज आज लयच भ्या वाटल्या म्हणून आलो बाहेर. तुम्ही येऊन बघता का आत? आदेश, अलख निरंजन, करे दुख भंजन. हे बघा, मी सांगितलं होतं ना. महाराज, हे असं रोजच रक्ताचं भिंतीवर डाग येतात. तुम्ही शांत राहा आणि बाहेर जा. जिथे जागा मिळेल तिथे हातपाय पसरतात ह्या अशुभ शक्ती. त्या वास्तूला तुम्ही शुद्ध करावं गुरुदेव. मुळासकट उखडून फेकल्या पाहिजेत अशा गोष्टींना रेवण. आपण आलो गुरुदेव, नाहीतर काय केलं असतं या लोकांनी. काही दिवसांनी जीव गेले असते त्यांचे. असो, अवतारण्या
कुंडात सांडला राजपुत्रा तू सोमयागी अग्निकुंडात अवतरला आदेश अलक निरंजन बोलव त्यांना. आत या सगळे. महाराज भीतीवरलं समद डाग निघून गेलं. महाराज लय मोठं ऋण झाल्या ते फिटायचं नाही बघा. आता कसलीच भीती मनात बाळगू नका. असं समजा एक वाईट स्वप्न होतं आणि ते संपलं. जालिंदरनाथ महाराज की, रेवणनाथ महाराज की. आज रात्री इथे कोणीही थांबू नका. उद्या आपण वनात जाऊ आणि एक क्षुद्र शक्तींना बाजूला सारू देवाचे नामस्मरण करू. मग तुम्ही इथे राहायला लागा. तुम्ही म्हणाल तसं. आज तुम्ही इथे एक दिवा लावा फक्त. कल्याण हो. नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात अद्भुत चैतन्य रूप निहरती चराचरात दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो एक नाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. ओम नमः अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन. त्याच्या पाया पडू नका. मायाजाल आहे हे. देव समजून येणारे जाणारे त्याच्या पाया पडतील आणि अशुभ शक्ती त्याच्या सोबत जाऊन त्यांना संपवणार. असं आहे हे. पण आमच्यासारख्या अडाणी लोकांनी कसं समजायचं? तुमच्या अज्ञानाचाच फायदा घेतात ते. म्हणून ज्ञानी व्हा. अज्ञान हा शापच आहे. ओम अवधूताय नमः.